नमस्कार गडिंग्लजकर, आपलं लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. टिकल ते पॉलिटिकल या एपिसोडमध्ये ताकद कोणाची या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज अशी एक व्यक्ती आपल्या या एपिसोडमध्ये सामील झालेली आहे की ज्यांचे पती जे आहेत हे अनेक वर्षापासून गडिंग्लजच्या समाजकारण राजकारणामध्ये सक्रिय आहेत. अनेक मंडळाच्या माध्यमातून विविध सणवार उत्सव साजरे करत समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं विधायक कार्य करण्याचं त्यांचं काम आहे. आणि अशाच समाजकारण राजकारणातून घडत आलेल्या कुटुंबातून आता भाऊसाहेब नाईक यांच्या पत्नी जे आहेत निवेदिता नाईक ह्या निवडणुकीच्या रिंगणात मध्ये उतरलेले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाच्या चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे नेतृत्व करण्याच्या अनुषंगाने त्यांना हे तिकीट देऊ केलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण निवेदिता ताईंचं आपण स्वागत करतोय. ताई, स्वागत आहे आपलं. प्रभाग क्रमांक 7 मधून आपण निवडणूक लढताय. कसं वाटतंय ताई, कशी निवडणूक वाटते? 8 वर्षांनी निवडणूक लागली, कशी चुरस वाटते का? आणि कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय? पहिल्यांदाच निवडणुकीला तुम्ही उभारलेले आहात. नमस्कार, माझं नाव सौ निवेदिता भाऊसाहेब नाईक. मी प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. माझं हे पहिलंच हे आहे इलेक्शन मध्ये निवडणुकीच्या हे करण्याचं. इलेक्शन म्हटलं तर चुरसी असणारच, कारण समोरची जी म्हणजे आमच्या विरोधी पक्ष आहेत ते मातब्बरच आहेत दोघंही. त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या कामं निश्चित कोणी केली कोणी नाही त्याच्यापेक्षा हे नाही, आपण काय करू शकतो किंवा आपण समाजाला कोणती नवी दिशा देऊ शकतो यावरच माझा विश्वास आहे. आणि त्यामुळे कुणावर टीका टिप्पणी मला करायची नाही, पण समाजाला मी एक विश्वास देऊ शकते. मी जर निवडून आले किंवा मी जर भावी नगरसेविका असेल प्रभाग क्रमांक 7ची, तर निश्चित पुढच्या 5 वर्षात तुम्हाला प्रगती दिसेलच. हे कसं वाटते? लोकांशी भेटताय तुम्ही, तुमचं विजन असेल, तुमच्या काय अजेंडा असेल पक्षाचा, तो सांगण्याचा प्रयत्न करताय. कसा लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुमच्याकडे? रिस्पॉन्स निश्चित पॉझिटिव्हच आहे. पूर्ण महायुतीलाच रिस्पॉन्स आमचा लोकांचा पॉझिटिव्ह आहे, कारण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी या ह्याच्यामध्ये नाही आहे. आणि आम्ही सुद्धा सर्वसामान्य समाजातूनच आहोत. आमचा समाज म्हणजे मी स्वतः नाईक समाज म्हणजे हिंदू बेरड समाजातून मी आहे. आमचा समाज देखील मागासवर्गीय समाज आहे. आजपर्यंत कोणत्याही म्हणजे हा इतिहास आहे, इतिहास म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही का, हा इतिहासच आहे. आजरा चंदगड गडिंग्लज मध्ये जितकेही हिंदू बेरड समाज आहे या समाजामधून कोणीही स्त्री उमेदवार असं पुढे आलेलं नाहीये किंवा राजकारणामध्ये कोणी त्यांना सक्रिय करून घ्यावं किंवा या समाज घटकाला सुद्धा राजकारणात सक्रिय करून घ्यावं असं आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला वाटलं नाही. केवळ आपल्या मागे घोषणा देण्यासाठी आणि या समाजाचा वापर करून घेण्यासाठीच फक्त या समाजाचा उपयोग राजकीय पक्षांकडून झाला. पण महायुतीने इथे ही संधी आम्हाला दिली आणि गडिंग्लज मध्ये आम्हाला या महायुतीतून लढण्याची भाजपसारख्या नॅशनलाइज पक्षाकडून ही संधी आम्हाला मिळाली. याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. निश्चितच भाजप पक्ष म्हणजे स्वातीताई असतील किंवा पक्षाचे जे वरिष्ठ नेते असतील भाजपचे, सगळ्यांचेच मी आभार मानते. आमच्यासारख्या मागासवर्गीय समाजातून त्यांनी एक संधी दिली, आम्हाला पुढे येण्याचं एक बळ दिलं त्यांनी, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. काय वाटते मग, लोक संधी देणार तुम्हाला? संधी देणार, निश्चित संधी देणार. कारण संधी दिली, आता लोकांच्याकडून संधी मागताय तुम्ही. लोकांच्याकडून हो, एक संधी देऊन बघावी असं मी लोकांना निश्चित आवाहन करेन. कारण उच्च शिक्षित भरपूर आहेत आणि उच्च शिक्षित समाजही आहे, पण जे मागासवर्गीय आहेत ते मागेच राहत आहेत आणि त्यांना पुढे आणण्यासाठी कुठेतरी तुम्ही एक पाऊल पुढे या आणि मला मदत करा. समाजातील समस्या तर निश्चित सोडवूच, पण जे अशिक्षित घटक आहेत समाजात असे सुद्धा लोक आहेत की ज्यांना हातावर काम असतं, त्यांचं रोज राबल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही. अशांना आमच्या समाजात सुद्धा सुशिक्षित बेरोजगार भरपूर आहेत. मुलं शिकतायत, भरपूर मोठ्या मोठ्या डिग्री आहेत, पण त्यांना काम नाही, हाताला काम नाहीये. त्यामुळे कोणी सेंटरिंगला काम करतंय किंवा कोणी घरातल्या माता भगिनी धुणं भांडी करण्याची कामं करतायत. बऱ्याच अशा समस्या आहेत की ज्या आजवर सोडवल्याच गेल्या नाहीत. फक्त मोठ्या मोठ्या समाज म्हणजे जी प्रचलित लोक आहेत त्यांच्याकडेच फक्त राजकारण्यांचं लक्ष वेधलं जाते आणि जे गरीब मागासवर्गीय तळागाळातून आलेले आहेत त्यांच्याकडे या बघितलंच जात नाही. कोणत्याच ह्याच्यातून त्यांना कायम मागेच ठेवलं जातं. आणि मला सुद्धा ही एक संधी मिळाली की आमच्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी, तर या संधीचा फायदा तर मी निश्चितच घेईन. काय समस्या आहे तो प्रभागामध्ये? तुम्ही आता प्रचाराच्या निमित्ताने बाहेर पडताय, तुम्ही पाहिला असाल किंवा लोक बोलत असतील तुमच्या बरोबर? हो, लोक बोलतात आणि मी स्वतः सुद्धा या समस्या अनुभवल्या आहेत. कारण आम्ही सुद्धा सामान्य कुटुंबातूनच येतो. आम्ही सुद्धा काही फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आम्हाला. म्हणजे आम्ही जिथे राहतो नाही गल्लीत, तिथे सुद्धा म्हणजे अपुऱ्या जागेमुळे स्वच्छता शौचालय प्रत्येक घराघरात नाहीये.
कॉमन वॉशरूम्स आहेत, कॉमन संडास बाथरूम आहेत. त्याच्यामुळे तिथे आठवडी बाजारच्या दिवशी तर इतकं म्हणजे तुम्ही बघू सुद्धा शकणार नाही किंवा तिथे जाऊ सुद्धा शकणार नाही अशी परिस्थिती असते. आणि त्याकडे प्रशासनाचं कोणतंही लक्ष नसतं. गटारींच्या समस्या असतील, गटारीमध्ये कचरा पडतोय, त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. भरपूर अशी गोष्टी आहेत ज्या विशेष लक्ष त्यांच्याकडे दिलं जात नाही. कधीतरी आलं, सफाई झाली, झाडू स्वच्छता असते, पण वॉशरूमची सफाई ही रविवारी तर निश्चितच झाली पाहिजे. आणि ह्याच्यामुळेच स्त्रियांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. आणि डास आणि डेंग्यू याच्यामुळे रोगराईची साथ तर पसरतेच. लहान मुलांना सुद्धा, वयोवृद्ध माणसांना सुद्धा याचा त्रास होतो. तर या समस्यांकडे कुठेतरी लक्ष दिलं गेलं पाहिजे. फक्त राजकारणी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून, एक सुज्ञ नागरिक म्हणून या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. मोठ्या फंडांची काय गरज आहे का? म्हणजे मोठे रस्ते, कुठले कॉन्क्रिटीकरण किंवा असं काय एखादा ओपन स्पेस डेव्हलप करायचा असं काय प्रभागामध्ये आहे? असं ओपन स्पेस तर प्रभागामध्ये सध्या नाहीये, पण फंड निश्चित लागेल. कारण स्वच्छतागृह पूर्ण जर आपलं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर निश्चित मोठ्या फंडची गरज ही लागेलच. आणि रस्ते आहेत, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण म्हणजे आहेत, थोडी आहेत, पण त्यांचं डेव्हलपमेंट सुद्धा झालं पाहिजे त्या पद्धतीने. बाग बगीचा सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी याच्या सुद्धा डेव्हलपमेंट झालंच पाहिजे. आणि त्यासाठी फंड हा लागतोच. आणि भाजपसारखा पक्ष मागे असल्यानंतर फंड येण्याची काही हेच नाहीये, म्हणजे शंकाच नाहीये कुठे. आता हे येऊन गेले, चंद्रकांत दादा पाटील येऊन गेले, चंदगडचे आमदार शिवाजी भाऊ पाटील येऊन गेले. आणि परवाच मुन्ना महाडिक म्हणजे धनंजय महाडिक साहेब सुद्धा येऊन गेले. त्यांच्या भाषणातून तुम्ही ऐकलंच असेल, फंडचा निधीचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडे जर मागणी केली तर निश्चित ते आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला फंड देतील. आणि त्याच निधीतून आपण ही सगळी म्हणजे विकास कामं जी आहेत ती पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. काय वाटते, काय व्हिजन ठेवलाय मग तुम्ही? प्रभागामध्ये कोणकोणती म्हणजे प्रामुख्याने मोठी काही कामं आहेत का तुमच्या प्रभागात? मोठी अशी कामं फार नाही आहेत, पण निश्चित महिलांचं सबलीकरण असेल. ज्या महिला म्हणजे ज्या कामाला जातात, घरातून बाहेर पडून ज्या कामाला जातात, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, शिक्षणासाठी त्यांना मुलं शाळा लांब आहेत, येण्या जाण्याच्या गाड्या किंवा अजून काही गोष्टी असतील त्या करण्याचा प्रयत्न करू. निश्चित मुलांना खेळण्यासाठी, मुलांच्या सुरक्षेचे, वाहतुकीचे प्रश्न आहेत, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतेच. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, बाग बगीचे, ओपन स्पेस हवा. ओपन स्पेसची निश्चित गरज आहे. हे सर्व होत असताना थोडीशी राजकीय पार्श्वभूमी नाही आहे असं म्हणताय. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे लहानपण कसं गेलं, शिक्षण कसं झालं, तुमचे आई वडील काय करतात तुमचे? माझी राजकीय पार्श्वभूमी आमची काही नाही. आमच्या म्हणजे माझे वडील श्री नारायण भीमा नाईक हे मुंबई पोलीस दलात PSI पदावर कार्यरत आहेत सध्या. माझी आई गृहिणीच होती. माझे मिस्टर सुद्धा प्रशासकीय सेवेतच कार्यरत आहेत. काका सुद्धा किंवा दोन्ही मामा सगळेच प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. आणि मला या राजकारणात आणि येऊन समाजाची सेवा करण्याची एक संधी मिळते याचा आनंदच आहे मला. माझी आई गृहिणीच होती. तिचं असं स्वप्न होतं की मी म्हणजे वडील पोलीस याच्यामध्ये कार्यरत असल्यामुळे तिला घरातून बाहेर पडून नोकरी करणं शक्य झालं नाही. तिची खूप इच्छा होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मी 2011 मध्ये माझ्या आईचं निधन झालं आणि त्यानंतर घरची जबाबदारी माझ्यावर आली. मी, माझा भाऊ आणि माझे वडील असे आम्ही तिघच होतो. त्याच्यामुळे मला महाविद्यालयीन शिक्षण मध्ये सोडावं लागलं आणि घरची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे त्याच्यानंतर लग्न झालं. मिस्टरांची पण सुद्धा अशी इच्छा होती की डिग्री पूर्ण करावी, बीकॉमची डिग्री तरी पूर्ण करावी, म्हणून त्यांनी ऍडमिशन घेतलं. सध्या माझं बीकॉमचं शिक्षण पूर्ण झालंय. आता अंतिम टप्प्यात निवडणूक आहे, अवघे 2 दिवस काहीतरी निवडणुकीला उरलेले आहेत आणि तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आला. तुमची सगळी अजेंडा सांगितला, व्हिजन सांगितला, बाकीचं बॅकग्राऊंड तुमचं सांगितला आणि चंद्रकांत दादा असतील, त्यानंतर धनंजय महाडिक असतील, खूप मोठी साथ आहे. तुम्हाला प्रभागाचा कायापालट करायची ताकद आहे तुमच्यातही. आणि आज 2 दिवसांनी निवडणुका होत्या, त्या अनुषंगाने संपूर्ण प्रभागाचा विकास, सर्वांगीण विकास होईल या अनुषंगाने तुम्हाला निवडून देण्याच्या हेतूने आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुज्ञ नागरिकाला काय आव्हान कराल? समाजासाठी काहीतरी करण्यासाठी जर मी घरातून बाहेर पडू शकते तर निश्चित महिलांनी सुद्धा मला पुढे येऊन सपोर्ट करावा. आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील 24/7 म्हणजे आठवड्याचे 7ही दिवस आणि 24 तास तुमच्या समस्यांचं समाधान करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मी असो, माझे मिस्टर किंवा आमचे कार्यकर्ते, कोणतीही गरज लागली किंवा काही असं हे असेल तरी
निश्चित तुमच्या समस्या सगळ्या सोडवल्या जातीलच. आणि एकदा फक्त संधी देऊन बघा, तुमच्या समस्या तर सोडवल्या जातीलच. तुमच्या घरातली मुलगी म्हणा, सून म्हणा, बहीण म्हणा, सभागृहात आपण पाठवतोय असं समजूनच मतदान करा. आणि एवढंच मी तुम्हाला आवाहन करू इच्छिते यामार्फत. तर आपण पाहिलं निवेदिता भाऊसाहेब नाईक. थोडस कौटुंबिक परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य कुटुंबातून येते. माहेरचा विचार केला तर सर्वच प्रशासकीय कार्यालयामध्ये जॉबला आहेत आणि सासरला आल्या तरी पण मिस्टर सुद्धा प्रशासकीय जॉब करतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा प्रशासनाचा जॉब करायचा असं त्यांच्या आईचं स्वप्न होतं, पण आई निम्म्यावर सोडून गेल्या. 12वी नंतर शिक्षण मध्ये सोडावं लागलं. त्यानंतर लग्न झालं, इकडे सासरीहून त्यांनी पुन्हा ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व संघर्षातून त्यांचा हा प्रवास चालू होत असताना पती जे आहेत भाऊसाहेब नाईक हे समाजकारणाचा आणि समाजकारण राजकारणाचा त्यांना अनुभव आहे. तीच शिदोरी घेऊन ताई आता निवडणुकीच्या अनुषंगाने ते पुढे उभे राहिलेले आहेत. अनेक संघर्षातून त्यांचा हा काळ आपण पाहिलेला आहे. प्रशासकीय सेवेत त्या कधी हजर होऊ शकल्या असत्या, पण समाजसेवेची आवड त्यांना आहे. तेव्हा आता या निवडणुकीला भाजपाचं कमळ घेऊन महायुतीतून त्या लढत आहेत. अशा या लढतीमध्ये एक बहीण म्हणून, एक घरची मुलगी म्हणून तुम्ही मला संधी द्यावी असे आव्हान आज या लाईव्ह टुडे मराठीच्या टिकल ते पॉलिटिकल या एपिसोड मधून केलेलं आहे. गडिंग्लज होऊन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.